नाही, अशी काही चर्चा झालेली नाही आहे. भेट घेण्याचं प्रयोजन नाही. अशी कुठली त्या संदर्भात माझी आणि उदय सामंत साहेबांचं आमचं बोलणं झालं नाही. असं की शेवटी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे ना. आणि त्यामुळे मी तर सकाळी बोललो की शासनाची भूमिका या सगळ्या विषयामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यासाठी सकारात्मक आहे. आता आणि त्यांची तयारी असेल शासनाबरोबर चर्चा करण्याची तर आम्ही तयारच आहोत ना. पण असं की दोन्ही बाजूनी त्या संदर्भात मला वाटतं हे झालं पाहिजे, समन्वय झाला पाहिजे. 5,000 लोक आणि एका दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे. असं की आता मान्य उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्याचं भाष्य करणं बरोबर नाही आहे. त्यांनी सुद्धा काल स्वतः म्हटलं की न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे. मला वाटतं जो उच्च न्यायालयाने काही निर्णय केला असेल त्या संदर्भात ते निर्णय तरी करायचा आहे. तो शासनात त्याच्यामध्ये कुठली भूमिका नाही आहे. एका दिवसात निर्णय द्यावा आरक्षणाचा. असं आहे की मग मी सकाळी अतिशय स्पष्ट सांगितलं होतं आपल्याला की न्यायमूर्ती शिंदेंनी जो ह्या हैदराबाद गॅझेट संदर्भात त्यांचा जो आग्रह आहे त्यामुळे निर्णय करावा, त्यासाठी त्यांनी स्वतःच मागणी केली होती निवेदनामध्ये की त्यांना मुदतवाढ द्यावी म्हणून. त्यांची विनंती आपण मान्य केलेली आहे आणि स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मला किमान 6 महिने या सगळ्या विषयात लागतील. मला वाटतं एकदा त्यांचा विश्वास न्यायमूर्ती शिंदेंवर आहे. शासनाने त्यांची समिती नेमलेली आहे. मला वाटतं अतिशय सकारात्मकपणे पुढं पाऊल टाकतो आपण. आता हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातही काही दाखले पूर्वी मिळालेले होते, त्यांच्या लोकांना दाखले मिळत आहेत. काही ठिकाणी मला वाटतं दाखले देण्यामध्ये तुमच्या ज्या समित्या आहेत जिल्हा पातळीवर त्या समित्यांमधून बऱ्याच भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. तिथं ज्या जात पडताळणी समित्या ज्या आहेत, आता ॲडिशनल कलेक्टर रँकचे अधिकारी आता ते अध्यक्ष नेमलेले आहेत. आणि अशी कुठं अडवणूक होत असेल तर त्या संदर्भात जरी तक्रारी आली तर आपण कारवाई करू. आणि एक विशेष कार्यक्रम हातात घेऊन, मोहीम हातात घेऊन ज्यांचे अर्ज आहेत ना, जे पात्र आहेत, किमान 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये एक विशिष्ट कालमर्यादा निश्चित करून ते दाखले द्यायची सुद्धा आपण व्यवस्था करू. नाही, अजून काही चर्चाच नाही ना. आता त्या शेवटी त्यांचा आता मुळातच जो प्रवास सुरू आहे त्याच्यामध्ये ते मला वाटतं आता त्याच्यातून जो वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे, आता शिवनेरीमध्ये ते मला वाटतं उशीर रात्री पोहोचतील अशी अपेक्षा आहे. पण एकदा असं आहे की मी म्हटलं ना, हा शासनाला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचाच नाही आहे आणि पूर्वी केला नव्हता, आता करण्याची शासनाची भूमिका नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.